बजेट 2026 आलाय, परंतु रिअल इस्टेटसाठी हा एक गेम चेंजर असणार आहे की फक्त एक हेडलाईन? तुम्ही जर बायर, इन्व्हेस्टर किंवा लँडलॉर्ड असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी नितीन सरवणकर, फाउंडर अँड प्रिन्सिपल कन्सल्टंट ॲट प्रॉफ1 रिअल इस्टेट कन्सल्टन्सी. 2026च्या बजेट नंतर खूप जणांच्या मनात हे प्रश्न येतात की 2026 बजेट नंतर आपण प्रॉपर्टी घ्यावी की नाही, प्राइस वाढणार आहेत की स्टेबल राहणार आहेत, इन्व्हेस्टरसाठी ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे, तो ओव्हरऑल इम्पॅक्ट ह्या बजेटचा रिअल इस्टेटवर काय असणार आहे, हा अगदी सोप्या आणि सरळ भाषेत आपण येथे समजून घेऊया. सर्वात आधी बघूया की 2026 या बजेटचा डायरेक्ट बेनिफिट, डायरेक्ट टॅक्स बेनिफिट हा कोणाला भेटलाय का? तर नाही. म्हणजे लोनच्या इंटरेस्टमध्येही कुठल्याच प्रकारचं असं मोठं रिलीफ नाही भेटलेलं आहे. त्याचबरोबर कॅपिटल गेनमध्ये कुठल्याच प्रकारचा मेजर चेंज नाहीये. हो, परंतु इनडायरेक्ट पुश मात्र खूप स्ट्रॉंग आहे आणि इन्व्हेस्टर्स हाच पॉइंट पकडतात. बजेटमध्ये सर्वात हायलाईट झालेला मुद्दा म्हणजे मॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग. रस्ते, मेट्रो, रेल्वे, अर्बन कनेक्टिव्हिटी ह्या सर्व गोष्टींवर फोकस करण्यात आलाय. याचा अर्थ काय? एक गोल्डन रूल लक्षात घ्या. जेथे जेथे इन्फ्रास्ट्रक्चर जाते तेथे तेथे प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू ज्या आहेत ते फॉलो करतात. आणि याचा फायदा कोणाला होणार आहे? तर टायर 2 सिटीज, 3 सिटीज म्हणजेच कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे या बेल्टसाठी 2026 ते 2030 हा एक इन्फ्रास्ट्रक्चर लेड रिअल इस्टेट ग्रोथचा फेज असू शकतो. बजेटचा क्लिअर इंडिकेशन हे आहे की मेट्रो सिटीजचा प्रेशर कमी करा आणि स्मॉलर सिटीजला डेव्हलप करा. स्मॉलर सिटीजसाठी आता इन्व्हेस्टर्सला कमी प्राइसमध्ये एंट्री आहे, लॉंग टर्म्समध्ये ॲप्रिसिएशन सुद्धा जास्त आहे आणि रेंटल डिमांड सुद्धा स्ट्रॉंग आहे. मुंबई आता एक्सपेन्सिव्ह होत चालली आहे, परंतु टायर 2 लोकेशन्स आणि म्हणजेच KDMC, ठाणे, नवी मुंबई अशा सबर्बन एरियामध्ये व्हॅल्यू ही भेटते. म्हणजे इन्व्हेस्टर्स आता हा विचार करतायत की लेट होण्यापेक्षा आपण अर्ली एंट्री घेतली पाहिजे. अफोर्डेबल हाऊसिंग, रेंटल हाऊसिंग हे सेक्टर थोडंसं नाराज झालं, कारण की इंडस्ट्रीला अपेक्षा होती की अफोर्डेबल सेगमेंटसाठी काही एक्स्ट्रा बेनिफिट्स किंवा रेंटल हाऊसिंगसाठी काही क्लिअर सपोर्ट पॉलिसीज अनाऊन्स होतील, परंतु अशी कुठल्याच प्रकारची अनाऊन्समेंट ह्या 2026च्या बजेटमध्ये झालेली नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की रेंटल डिमांड कमी होणार नाही. त्यामुळे 2026चा ट्रेंड हा असाच असणार आहे की रेंट इन्कम फर्स्ट अँड ॲप्रिसिएशन इज बोनस. स्मॉल इन्व्हेस्टरला इकडे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते. ह्या बजेटमध्ये REITsला प्रमोट करण्यात आलंय. REITs म्हणजे काय? रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. या ट्रस्ट मार्फत एक स्मॉल इन्व्हेस्टर एक अमाऊंट इथे इन्व्हेस्ट करू शकतात, जेणे तुम्हाला कमर्शियल रेंटल जे इन्कम आहे ते चालू होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक एक्सचेंज सारखी लिक्विडिटी सुद्धा भेटते. म्हणजे ज्या इन्व्हेस्टर्सला टेनेंटचं टेन्शन नको आहे, प्रॉपर्टी मॅनेज करण्याचं टेन्शन नको आहे, त्यांच्यासाठी REITs हा एक पॅसिव्ह ऑप्शन ठरू शकतो. NRI प्रॉपर्टी डील्स, स्मॉल बट इम्पॉर्टंट अपडेट. NRI प्रॉपर्टी डील्स या स्मूथ करण्यासाठी ह्या बजेटमध्ये जे काही TDSचे रूल्स आहेत ते अगदी सिम्प्लिफाय करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा फायदा कोणाला होणार आहे? बायर, सेलर, त्याचबरोबर सेकंडरी मार्केट लिक्विडिटी, मेट्रो आणि सबर्बनमध्ये ज्या काही डील्स NRI थ्रू होणार आहेत त्या अगदी स्मूथ होतील. तर मग 2026 मध्ये रिअल इस्टेटमध्ये बूम येणार का? हॉनेस्ट आन्सर, ओव्हरनाईट बूम येणार नाही. प्राइस अचानक डबल होणार नाही. हां, पण स्टेबल ग्रोथ नक्कीच भेटणार. इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, रेंटल ऑपॉर्च्युनिटी डेफिनेटली आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर ड्राईव्ह डिमांड सुद्धा आहे. 2026 हे त्यांच्यासाठी योग्य आहे जे लॉंग टर्मसाठी विचार करतात, जे नंबर्स बघून डिसिजन घेतात.
प्रॉप वन तर्फे एवढंच सांगेन, एंड युजरसाठी म्हणजे जे स्वतःसाठी घर बघताय त्यांनी इमोशनल बाईंग करू नका, कुठलाच निर्णय इमोशन्समध्ये घेऊ नका. कुठलंही लोकेशन फायनल करताना कनेक्टिव्हिटी आणि त्याची लायबिलिटी नक्की चेक करा. इन्व्हेस्टरसाठी मी हे सांगेन की स्मॉल तिकीट साईज निवडा, त्याचबरोबर हायर रेंटल एरिया निवडा आणि रिसेल आणि रिनोव्हेशन मॉडेल काय आहे हे चेक करा. बजेट हा फक्त तुम्हाला दिशा दाखवतो, पण प्रॉफिटचं प्लॅनिंग हे तुम्हाला करावं लागतं. जर तुम्हाला लोकल मार्केट क्लॅरिटी हवी असेल, हॉनेस्ट प्रॉपर्टी ॲडवाईज हवं असेल किंवा रेंटल प्लस इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हवं असेल तर प्रॉप वनला नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर मात्र नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.